सो रवी सर, परत एकदा दुसऱ्या भागात आपण गप्पा मारत असताना ह्या पॉडकास्टमध्ये पण आपण अनेक विषयांवर चर्चा केली. पण अजून एक कुतूहलाचा विषय माझ्याकडे आहे की अ, तुमच्या ह्या सगळ्या प्रवासात तुमच्या अशा काही आठवणी की ज्या मेमोरेबल आहेत, ज्या कधीही आयुष्यात पुढे जाताना प्रेरणा देत राहतील, तुम्हाला मोटिवेट करत राहतील. आणि तुम्ही यू आर सिटिंग इन गॅलरी विथ कप ऑफ कॉफी और सिटिंग ऑन द बीच विथ कप ऑफ और ग्लास ऑफ विस्की, तुम्हाला त्या नेहमी प्रेरणा देत राहतील असे प्रसंग तुम्ही काय सांगाल? मनोज, असे ना बरेच एक्झाम्पल्स आहेत माझ्या या जर्नीमध्ये, या प्रवासामध्ये, ज्याच्यातून मला मोटिवेशनही भेटत असतो नेहमी. आणि मी बिझनेस करतो आहे, बट नॉट ॲज अ बिझनेसमॅन. किंवा लोक जे कस्टमर्स आहे ते स्वतःला माझ्यासोबत ॲज अ फॅमिली मेंबर मला समजतात. तो जो प्रेम आहे ना, दॅट इज त्याला मी म्हणजे परत त्यांना देऊ शकत नाही आहे. आणि ते जे प्रेम मला दिसून येतो, मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. ज्यावेळेस एक 5-6 वर्ष अगोदर आम्ही ज्यावेळेस माझा शोरूम छोटा होता, म्हणजे दुकानच होती म्हणायला, आणि कस्टमर फ्लो एवढा होता आमच्याकडे की आम्हाला ती जागा अपुरेशी होती. त्यावेळेस काय झालं ना, की अचानक आता जागा तर कमी आहे, यू कॅन नॉट जॉग्राफिकली तुम्ही काय स्वतःला किती एक्सपॅन्ड करू शकता, त्याची एक लिमिटेशन होती, कारण जागाच तेवढी आहे, कसं करणार. तर आम्ही एक वाईल्ड डिसिजन घेतला की आपण शेजारच्या बिल्डिंगमध्ये फर्स्ट फ्लोअरवर आपण जाऊन तिथं गोल्डचं शोरूम करूया. बरोबर. तर तो डिसिजन घेताना आम्हाला एवढी भीती आली होती की एक तर दुकान रोडवर असणं एक वेगळं आहे, की बाबा आलं कस्टमर आणि घेऊन गेला. मागच्या साईडनी आतमध्ये जाणे, फर्स्ट फ्लोअरवर शोरूम उघडणे, हे मला वाटत नाही कुठं आहे, किंवा आहे तर सक्सेसफुल आहे हे मला वाटत नाही. बरोबर आहे. मी बरेचदा त्या शोरूमला आलेलो आहे. हां आणि ती एंट्री हां म्हणजे सुरुवातीच्या काही येस क्षणाला मला पण सापडत नव्हती. हां राईट. तर तो जो टाईम होता ना, ज्यावेळेस आम्ही हा वाईल्ड डिसिजन घेतला, बिकॉज आता कस्टमर फ्लो तर एवढा आहे, पण आपल्याकडे केटर करायला जागा नाही आहे. तर आपण जागा सोडून कुठं दुसरीकडे जाऊ शकत नाही, कारण इथले कस्टमर्स आहे, या पेरिफेरीचे आहे, तर आपल्याला इथंच काहीतरी करायला पाहिजे. तर आम्ही जस्ट लकीली तिथं जागा रिकामी झाली, ते लोक माझ्याकडे आले, आम्ही एका सेकंडमध्ये डिसिजन घेतला, हा आपण करून टाकू. डिसिजन घेतल्यानंतर आम्ही सगळे टेन्शनमध्ये की बाबा आपण कुठं चाललो आहे, म्हणजे मागच्या रोडला चाललो आहे, आपली एंट्री मागून आहे, फर्स्ट फ्लोअरवर करतो आहे, तिथं आपण गोल्ड करतो आहे, कसं कस्टमर मागं येणार आहे. बरोबर. एवढा स्ट्रेस होता त्या पिरियडमध्ये. पण काही गोष्टी म्हणजे कुठंतरी एक आतमधून एक गट फिलिंग असते की नाही कर लेंगे, कुछ तो कर ही लेंगे. तर तोवाला एक गट फिलिंग होती. आणि खरं सांगतो, ज्या दिवशी मी आपल्या शोरूमचं ओपनिंग होतं, त्याच्या लिटरली 2 दिवस रात्रभर आम्ही झोपलो नाही. झोपलो यासाठी नाही की बाबा परवा आपल्याला ओपनिंग करायची वगैरे, झोपलो यासाठी नाही की बाबा आतापर्यंत जे केलं आहे ते असं बॅकफायर नाही व्हायला पाहिजे कुठं, की बाबा अरे आता ठीक आहे ना, आपण एकदम फ्लोमध्ये निघून गेलो, शोरूमचं डेव्हलपमेंट केली, पण कस्टमरच जर येत नसेल मागं, तर मग काय कामाचं एवढा मोठा शोरूम करूनसुद्धा. ठीक आहे, आपलं प्रेझेन्स फर्स्ट फ्लोअर ग्राउंड फ्लोअरवर आहे, पण फर्स्ट फ्लोअरवर येणं मला एवढं काही सोपं वाटत नव्हतं. पण तुम्हाला मी सांगतो, ज्या दिवशी मी ओपनिंग केली आणि व्हेरी नेक्स्ट डेपासून जे कस्टमरचे फुटफॉल्स वाढत गेले, ते कस्टमर जे जुने कस्टमर होते, ज्यावेळेस त्यांनी बघितलं की अरे एवढा मोठा शोरूम सांगवीमध्ये, आणि त्यांना जेवढा आनंद झाला ना, मला वाटतं माझ्यापेक्षा जास्त आनंद माझ्या कस्टमरला झाला, की बाबा एवढा मोठा शोरूम, आपला शेठ, आपली लोक, आपला रवी, तो जो फील आहे, ती जी बॉन्डिंग आहे ना, तिथं मला वाटलं की नाही, आता आपल्याला घाबरायची काहीच गरज नाही. आणि त्या दिवशी नंतर मी आजपर्यंत एकदम निवांत झोपतो, की आपल्याला काही टेन्शन घ्यायची गरज नाही आहे, कारण कस्टमरचं ट्रस्ट जो आहे ना, तिथं मला कळालं की बाबा हां, वी विल विन दिस अँड इझिली विन दिस. बरीच लोक अशी आहेत माझ्याकडे कस्टमरमध्ये, जी आले ना तर मला अशी हाक मारतात, ए रवी इकडे. आजी आहेत जे मला मागून थाप मारतात, कोणी चिमटा घेतो, म्हणजे इथपर्यंत तो रिलेशन आहे. तर तो रिलेशन बिल्टअप करण्यासाठी जो काही माझा काळ गेला, वेळ गेला, आणि ऑटोमॅटिकली हे बिल्टअप झालं. हे काही प्री प्लॅन नव्हतं की मी असं करेल तर असं होईल, नाही. हे करत गेलो, होत गेलं. गिव्ह अँड टेकमध्ये एक एंड रिझल्ट असा येतो आहे की बाबा हां, आज कुठेही जर मी शोरूमवरही नसेल, बाहेर जरी असेल,
तरी तिथल्यांना माहिती आहे की नाही इथं रवीचाच शोरूम आहे, कावडियाचा शोरूम आहे, आपल्याला तिथं जायचं आहे, घ्यायचं आहे, काही नाही. आणि रेफरन्स टू रेफरन्स वाढत गेलं आणि फुटफॉल्स जे आहेत ते आपल्याला मल्टिप्लाय होत गेले. रवीजी, एक छोटं दुकान ते 2,500 ते 3,000 स्क्वेअर फीटची समोरचं शोरूम, हा प्रवास सुखाचा नसतो आणि खूप एफर्ट्स यामध्ये घ्यायला लागतात. ह्यात साथ लागते ते आपल्या माणसांची. तर तुम्हाला कुठल्या माणसांची या सगळ्या प्रवासात साथ मिळाली आणि ती कशी? हे बघा, बिझनेसमध्ये ज्यावेळेस मी आलो, ज्यावेळेस मी एंट्री घेतली, त्या क्षणी त्यावेळेस मला आठवतं आहे की आमची 100-200 स्क्वेअर फीटची दुकान होती, जी आत्ताही सिल्वरमध्ये आहे आपली छोटीशी. बरोबर. त्यावेळेस वडील बसायचे, माझी एंट्री झाली आणि आमच्याकडे 2 सेल्समॅनचा स्टाफ होता, दॅट्स इट. आणि एक कारागीर होता, म्हणजे 3 लोकं 4 तीनच लोक. लोकं. येस. त्यामध्ये मी त्या काळात मी एंट्री केली. प्रत्येक तुम्हाला माहिती आहे, सपोर्ट जो लागतो ना, तो सर्वात पहिले लागतो आपल्या फॅमिलीचा. तुमची आई, तुमचे वडील हे तुम्हाला किती सपोर्ट करतात. कारण कोणताही डिसिजन ज्यावेळेस आपण घेतो ना, आई वडील नेहमी त्याला प्रोटेक्ट करतात. बरोबर. बेसिकली असं नाही आहे की आई वडील तुमच्यावर विश्वास नाही दाखवत, त्यांना एक्सपिरियन्स जो असतो ना त्याच्यातून ते घाबरतात की अरे माझ्या मुलाला काही पुढं जाऊन प्रॉब्लेम नाही व्हायला पाहिजे, बरोबर. माझ्या मुलाचं फ्युचर सेफ राहायला पाहिजे. म्हणून नेहमी आई वडील तुम्हाला प्रोटेक्ट करतात की नाही बाळा असं नको करू, असं नको करू. आणि बरेच यंगस्टर्स मी सांगू इच्छितो की आपण त्यांच्या अगेन्स्ट जाण्यापेक्षा जर आपण त्यांना कॉन्फिडन्समध्ये घेऊन जर आपण काम केलं ना, तर आपल्याला त्याचा डबल फायदा पण होतो. कारण आशीर्वादही भेटतो, त्यांची साथही भेटते. बरोबर. बिकॉज सी अल्टिमेटली आपल्याला जे काही करायचं आहे ते आपण करतो आपल्या फॅमिलीसाठी, आपली नियर अँड डिअर जे आपले घरचे आहेत, आपली टीम आहे, आपण त्यांच्यासाठी किंवा त्याच्यासाठी करत असतो. राईट. तर त्या लोकांना कॉन्फिडन्समध्ये घेणं हे फार गरजेचं आहे. आणि ही लोकं घाबरण्याचं एकमेव कारण म्हणजे आसपासचं जे कल्चर आहे, जी लोकं तुम्हाला त्रास देतात किंवा हे करतात, त्यांना वाटतं नाही माझ्या मुलाला त्रास नाही व्हायला पाहिजे, म्हणून ते तुम्हाला प्रत्येक डिसिजनमध्ये प्रोटेक्ट करतात. नाही नाही असं नको करू, असं नको करू. आणि आपण ॲज अ यंगस्टर आपण त्यांच्या अगेन्स्ट जातो. बरोबर. रादर त्यांच्या अगेन्स्ट जाण्यापेक्षा जर आपण आपल्या डिसिजन मेकिंगमध्ये त्यांना इन्व्हॉल्व केलं आणि त्यांना कॉन्फिडन्स दिलं की हा मी करू शकतो, आणि त्यांचा जर कॉन्फिडन्स तुमच्यावर पुरेपूर आला ना, मग तुमची स्पीडला कोणी थांबू शकत नाही. आणि तेच झालं माझ्याही बाबतीत की मला स्टार्टिंग पॉईंटमध्ये माझ्या वडिलांना काही समजून सांगण्याची गरज पडली की बाबा आपल्याला थोडीशी ट्रान्सपरन्सी वाढवावी लागेल, आपल्याला थोडं कम्प्युटराईज करावं लागेल वगैरे वगैरे. पण खासियत ही होती की माझे वडील मला कधीही सपोर्ट नाही केलं असं कधीच झालं नाही. क्या बात. ते प्रत्येक डिसिजनमध्ये माझ्या मागं होते. ते फक्त एकच करायचे, बाबा तू बिंदास कर, काही प्रॉब्लेम नाही, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि तो जो कॉन्फिडन्स मला मिळाला त्यामुळे तो एक लेवल वेगळी होती. कारण मला माहीत होतं की काही जरी झालं तर माझा बाप मागं उभा आहे, ही विल हँडल इट, तर लेट्स हिट इट. म्हणजे जी पॉवर होती मला ती वेगळीच आहे. आजही माझ्या कोणत्याही डिसिजन मेकिंग, हे बघा, मी बिझनेस करतो, सगळ्या डिसिजन्स माझे असतात, ह्यात काही वाद नाही. पण प्रत्येक डिसिजन मागं माझी वडिलांसोबत एक हे असतं की बाबा पप्पा नेक्स्ट स्टेप ही अशी आहे, असं डेव्हलपमेंट करायचं आहे, काय करू. त्यांचं नेहमी मी सजेशन घेत असतो. चर्चा असते, सजेशन नक्की असतो. आणि त्यांच्यातून ते मला जे आउटपुट देतात ना, ते माझ्या जी थिंकिंग लेवल आहे त्याच्या पलीकडची आहे. त्याच्यावरचं काहीतरी ते काढून देतात की नाही ह्या सिच्युएशनला असं नको बघू, असंही बघ. आणि हे 99% मी म्हणेल की ते माझ्यासाठी ॲज अ ब्लेसिंग, ॲज अ फ्रूटफुलच निघालेलं आहे. त्याच्यात मग माझी आई असेल, माझे वडील असेल, इवन दो आता माझी वाईफसुद्धा या बिझनेसमध्ये इन्वॉल्ड आहे. अरे वा. येस. तर त्याचंही एक स्टोरी खूप भारी आहे, सुंदर आहे. म्हणजे आम्हाला ऐकायला आवडेल. हां. तर कोविडच्या टाईमच्या अगोदरची गोष्ट आहे. मी काही मॅनेजमेंटचे कोर्सेस करत होतो. तर त्यावेळेस असंच रँडम प्रश्न विचारला गेला की एवढे प्रॉब्लेम्स येतात आमच्या बिझनेसमध्ये वगैरे. एक चर्चा होती 1 to 1. त्याच्यामध्ये प्रश्न विचारले गेले की एवढे प्रॉब्लेम्स येतात, एम्प्लॉईवर आम्ही कसं भरोसा ठेवायचा वगैरे वगैरे वगैरे. तर ते सरांनी फार छान उत्तर दिलं. ते म्हटले सर्वात जास्त तुम्ही कुणावर भरोसा करतात. त्यांनी एवढंच प्रश्न विचारलं की कुणावर भरोसा करता. ऑफकोर्स आपण आपल्या आईवडिलांवर भरोसा करतो, भाऊ असेल त्याच्यावर करतो, वाईफ असेल त्याच्यावर करतो. मग त्यांनी सेकंड प्रश्न विचारला की कुणाकुणाच्या वाईफ ॲज अ हाऊसवाईफ आहेत.
मी सगळे हातवर, माझी वाईफ हाऊसवाईफ आहे, माझी वाईफ हाऊसवाईफ आहे. तर ते म्हणले हेच तर सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे की तुम्ही सर्वात मोठा तुमचा ॲसेट ज्याच्यावर तुम्ही भरोसा ठेवू शकतो त्याला तुम्ही ठेवलं आहे घरी आणि स्वतः तुम्ही बाहेर शोधताय की कोण असं भेटेल का की हे सगळं सांभाळू शकतो. तर तिथून ही थिंकिंग चेंज झाली आणि तिला मग मी थोडंसं विचारलं की बा आर यू इंटरेस्टेड अँड विलिंगली ती म्हणत होती हां हे तर मला करायचंच आहे, मला नाही बसायचं घरी. आणि तिथून तिने सुरुवात केली आणि कोविडमध्ये जो टाईम आपल्याला घरी मिळाला त्याच्यामध्ये टोटल टाईममध्ये आम्ही ती ट्रेन झाली आणि आजच्या तारखेला आय वुड से की टोटल बॅक ऑफिसचा जो काम आहे ते चेक अँड प्रोसेसचं काम तिचंच आहे. सो आय एम टोटली आउट ऑफ दॅट वर्क. अच्छा, म्हणजे ते प्रेशर रिलीज तो झालं. प्रेशर रिलीज झाला हां, की काय परचेस होतं आहे काय नाही, कुणाला काय पेमेंट्स करायचे ती स्वतः बघते आणि तीच डिसिजन मेकिंग आहे. तसंच अश्विन आहे माझा भाऊ. अश्विन माझं पूर्ण गोल्ड बघतो, गोल्ड फ्लोअर तोच हँडल करतो. Okay. इनफॅक्ट नॉट ओन्ली गोल्ड, ही इज होल अँड सोल ऑफ कावेडिया ज्वेलर्स. असे काही 5-6 मेंबर्स जे आहेत जे इम्पॉर्टंट पोझिशन्सवर आहेत हे सगळे माझे भाऊ आहेत. आणि ऑफकोर्स माझी टीम आहे. मी तुम्हाला सांगू इच्छितो ज्यावेळेस मी एंटर केलं त्यावेळेस जी काही 2-3 लोकं होती माझ्याकडे ती आजही माझ्याकडे आहेत. अरे वा. येस, आय एम टॉकिंग अबाउट लास्ट 18 इयर्स. आणि ह्याच्यामध्ये मला एवढी चांगली चांगली लोकं भेटत गेली, टीम माझी मोठी होत गेली. आज मी प्राऊडली सांगतो की माझा 1 शोरूम 2 शोरूम आहे जे सिल्वर आणि गोल्ड म्हणजे एकच शोरूम धरावं लागेल, पण त्याच्यातही आपली वर्कफोर्स इज अबाव 125 पीपल. आणि ह्याच्यामध्ये ऑलमोस्ट माझ्याकडे लोक आहेत जी 18 वर्ष झाली माझ्यासोबत आहेत, 20 वर्ष झाले आहे, 15 वर्ष आहे, 10 वर्ष आहे, आता कित्येक जरी जण आहेत. त्याच्यामध्ये लेडीज स्टाफ आहेत, तो लेडीज स्टाफ माझ्याकडे 10-10, 12-12 वर्षापासून माझ्यासोबत आहेत. तर ही जी सपोर्ट आहे ना की बऱ्याच ठिकाणी काय होतं ना की तुम्ही एक्सेस वर्क करताय, ओव्हरवर्क करताय, रात्री उशीर होतो आहे, सगळं होतं आहे, पण तुमची टीम तुम्हाला पूर्ण सपोर्ट करते. तर ती जी एनर्जी भेटते ना, तो जो कॉन्फिडन्स भेटतो ना, तो नेक्स्ट लेवल आहे. अगदी तुमचे बरोबर आहे. घरची लोक तुम्हाला सपोर्ट करतात तुमच्या डिसिजनमध्ये. बरोबर. तुम्ही कुठं बॅकआउट होत असेल तर तुमचे वडील येतात, ना 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 तुलाच करावंच लागेल, तो तुम्हाला पुशअप करतो आहे. काही जर झालं तर तुमचे भाऊ आहेत जे म्हणतात की नाही ठीक आहे आम्ही हा हँडल करू, आम्ही हे हँडल करू, तुम्ही पुढचं बघा. तर ह्या सगळ्यांचं ज्यावेळेस कॉम्बिनेशन येतो तर बरोबर. तो जो आहे दॅट इज नथिंग लाईक इट. आणि गॉड ग्रेस की अजून हा टीम माझी वाढतच जावी Touchwood. आणि टचवूड हे अजून फ्लोमध्ये होत राहावं आणि पुढं आपण जाऊन अजून मोठं काहीतरी करू. खूपच सुंदर. म्हणजे हे नवीन उद्योग जे चालू करणार आहेत ना, उद्योजक जे आपण म्हणतो आणि जे रिसेंटली बिझनेसमध्ये आलेले आहेत, तर त्यांच्यासाठी ही शिकण्यासारखी गोष्ट आहे की लीडरशिप याला बऱ्याचदा आपण म्हणतो की मी शोरूममध्ये जातो, दुकानात जातो, ऑफिसमध्ये जातो, कामं सांगतो, कामं करून घेतो. बट लीडरशिप इज बिहाइंड दॅट. लोकांना तयार करणं, डेलिगेशन्स देणं आणि आपल्यासारखेच म्हणजे रवी कावेडियासारखेच अजून 10 रवी कावेडिया तयार करणं यात लीडरशिप आहे. सो व्हेरी नाईस टू सी दॅट. आणि आमची सदिच्छा आहे की कावेडिया ज्वेलर्स हे असंच वाढत राहू दे आणि अनेक चांगली माणसं आपल्याबरोबर जुळत राहोत, काम करत राहोत, ही सदिच्छा सर. थँक्यू मनोज. मलाही खूप चांगलं वाटलं हा एक्सपिरियन्स आणि आय होप की तुमच्या प्रश्नाची उत्तरं मी व्यवस्थित दिली असावी. नक्कीच. आणि इन्फॉर्मेशन जी आपल्याला आपल्या ऑडियन्सला द्यायची आहे की गोल्ड काय आहे, इन्व्हेस्ट का करायला पाहिजे, गोल्ड किती इम्पॉर्टंट आहे, किती पॉवरफुल टूल आहे फ्युचरमध्ये, या सगळ्या गोष्टी. आणि जी लोकं निग्लेक्ट करत आहे गोल्डला की जस्ट बिकॉज माझी वाईफ मला म्हणते आहे घ्यायचं म्हणून घ्यायचं, असं न बघता जर त्याला खरंच एक इन्व्हेस्टमेंट पॉईंट ऑफ व्ह्यूनी जर तुम्ही बघितलं तर आय गॅरंटी यू की येत्या फ्युचरमध्ये तुम्हाला त्याचा नक्की फायदा होणार आहे. आय होप की मी लोकांची प्रश्नांची उत्तरं आणि मे बी अगर जर काही प्रश्न असतीलच तर आपण नक्की पुढच्या पॉडकास्टमध्ये ते सॉल्व करायचा प्रयत्न करूयात. थँक्यू मनोज.